परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 53. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्व देवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रोते भावे सावधान. गुरुचरित्राध्याय 52. ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न वै. सेवोनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती. कंठ झाला सद्गदित गात्रे झाली सकंपित. विवर्ण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखे न बोले देह अणुमात्र न हाले. सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे. देखोनी सिद्ध सुखावती समाधी लागली यासी म्हणती. सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे. म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेम भावे आलिंगिती. देहावरी ये ये म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी राहसी ऐसा समाधीस्थ जरी. ज्ञान राहील तुझ्या उदरी लोकतरती कैसे मग. या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी. तुवा विचारिले म्हणोनी आम्हा आठवली अमृताची वाणी. तापत्रयाते करी हानी ऐशी अनुपम्या प्रकटली. तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्हा बर्वे केले. त्वा ही एकाग्रत्वे ऐकिले हे जी आता विस्तारी. नामधारका ऐशियापरी सिद्ध सांगदी परोपरी. मग तो नेत्रोन मिलन करी कर जोडोनी उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू तूच या विश्वास आधारू. भवसागर पैल पारू तूच करिसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवीत सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मद सांगा. या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती. भक्तजनाची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली. अतृप्त आहे अजुनी हेची कथा पुन्हा सुचवोनी. अक्षयामृत पाजूनी आनंद सागरी मज ठेवा. बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन. संग्रह करीती विचक्षण तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना. म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका. प्रथमापासून सारांशनिका 52 प्रथमाध्यायी मंगळाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण. श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनसूये प्रती छळावया त्रैमूर्ती येती. परीतियेचे पुत्र होती स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी स्वये अवतार पीठापुरी. श्रीपाद श्रिया वल्लभधारी तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करूनी स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती तया प्रती गुरु कथा सांगती. शनिप्रदोष व्रत देती ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी रजकाप्रती कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ पुढे म्हणती गुप्त झाले तेथे मग. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करावती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी. नरसिंह सरस्वतीचे उदरी एकादशी अवतरले. 12व्याध्यायी माते प्रती ज्ञानकथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती यात्रा करीती उत्तरेची. माता पित्याते करंजपुरी भेटोन येती गोदातीरी. कुक्षिव्यथेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करूनी शासन
सायं देवास वरदान देती श्री गुरु कृपा करून 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यांप्रती यात्रे दवडून गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मण गुरुभक्ती कथून दिदली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जिव्हा छेदोनी करी अर्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घे वडा उपटोनिया दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरूंचा अष्टादशाध्यायात औदुंबराचे करूनी वर्णन योगिनींस देऊनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु आले स्त्रियेचा संबंध दवडून पुत्र दिधले तिजला दोन एकमरता कथिती ज्ञान सिद्धरूपे विसाव्यात तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उठविती कृपाळू भिक्षा दरिद्रा घरी घेती त्याची वंध्या महिषी होती ती सकरून दुग्धवती 22व्यात वरदिधला 23व्यात श्री गुरुस राजानेही गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटी जाती त्रिविक्रमा दाविती विश्वरूप महिमा विप्र लागे गुरुपाद पद्मा 24व्यात वरदेती म्लेंछा पुढे वेद म्हणती विप्रते त्रिविक्रमात छळती त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला 25 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाघ कल्पना परिते उन्मत्त नायकती 27 आणोनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस त्या केले 28 तया पतिता धर्म सांगोनी कथा पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिता गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयातची 30 पतिमरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथून शांतवू पाहती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देवो तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघे जण वैश्य वेश्येचे कथन करीती रायाते परस्पर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत आणिक सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगिती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होवोनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरिते आणिले अन्न जेविले बहुत ब्राह्मण आणिक गावचे शूद्रादे सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती 30 दिधली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्ठा अर्चवून दवडिले त्याच्या कुष्ठा शबर कथा शिष्यवरिष्ठा 40व्यात सांगती 41 सायं देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा ईश्वर पार्वती संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेसी सायं देव येऊन करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्णा सांगत तेची कथा सायं देवा प्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावून क्षणेसी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शण राजाची कथियेली 45 कुष्ठी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करवूनी संगमी स्नान कुष्ठ नासून ज्ञान देती कल्लेश्वर हि परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करती त्यास 46 अध्यायी 47 दिवाळी सण श्री गुरुसी आमंत्रिती 7 जण
तितुकी रूपे धरून आपण गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकीती. शतगुणे पिकवून पुढती आनंदविले तयाते. 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती. आणकही तेथे सांगती कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छाचा स्फोटक दविडिती भक्ती स्तव त्याचे नगरा जाती. पुढे श्री पर्वती भेटो म्हणती 50 अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती देखो निया क्षिती पाप प्रवृत्ती. उपद्रवितील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करून निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर. आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न. शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहून गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरो वाळिती. मदभजनी अधरा आसक्ती मठधामी राहोनिया. ऐसे बोधून शिष्यांसी गुरु गेले कर्दळी मनासी. नाविक मुखे सांगून गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र. त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका. श्री गुरु गेले वाटती लोका गुप्त रूप असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला श्री गुरु भेटती जपे त्याला. जैसा भावार्थ असे आपुला तैशी कार्ये संपादिती. नामधारका शिष्य भला अवतरणिकेचा प्रश्न केला. म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा बदलो सच्शिष्या. पूर्वी ऐकले असेल कानी त्याचे तात्काळ येईल ध्यानी. इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण तुझ कथिली कथांची खूण. इचे सतत करिता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे. ऐसे वदे सिद्धमुनी नामधारका लागे चरणी. विनवी तसे कर जोडोनी तुझे वचने सर्वसिद्धी. आता असे विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी. किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका. परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्ने करून या. अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र. सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती तुझ सांगतो यथास्थिती. शुचिर्भूत होवोनी शास्त्र रीती सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहून आवश्यक स्नान संध्या करून. पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन. यथोपचारे करून ब्राह्मणांसही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान. अतत्वार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिला वंदून. पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी. 21 पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थ दिवसी 35. 38 पर्यंत 5वे दिनी. 43 वरी 6वे दिनी. सप्तमी 52 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमी शयन. सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे. एव होता सप्तदिन. ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन. भूत प्रेतादि बाधा निरसन होवोनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणती बंधुनी पायी श्री गुरु केली बहु नवलाई.
बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय एक ओवी. ओवीला रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी. सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्नखाणी. त्यातून नामधारक रत्ने आणि. 52 भरोनी रांजणे. भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू. नामधारके पसरिला करू. यांचा करोनी परोपकारू. भक्तांकरिता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक. नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक. मागता अपार वर्षला. तेणे भक्ता अभक्ता फुकाचा. सकळा लाभ झाला अमृताचा. हृदयकोशी खळजनांचा. पाषाण समयी पाझरे. श्री गुरुरायाचे धरू चरण. सिद्ध मुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन. ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायणा. विश्वंभरादीनोद्धारणा. आपणा आपुली दावूनि खुणा. गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विपञ्चादशाध्यायसारे अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः। शुभं भवतु शुभमस्तु। श्री गुरुदत्तात्रेयार्पितमस्तु। शुभं भवतु शुभमस्तु। श्री सद्गुरु श्री काका साई चरणारविंदार्पणमस्तु। जय श्री काका साई राम।